अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत माझ्याही मनात शंका निरसन झालं पाहिजे। मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे निर्देश। सुनेत्रा पवारांचं भाष्य। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीतील प्रचार सभेतून ग्वाही। मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी येसुबाई जसा लढल्या तशी लढेन। बारामतीची जनता पाठीशी असेपर्यंत खचणार नाही, मागे हटणार नाही। प्रचार सभेतून सुनेत्रा पवारांचा विश्वास। अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये। 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख। संपूर्ण भारतात गाजेल असा विजय करा। फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती। सुनेत्रा पवारांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही। दादांना आदरांजली म्हणून वहिनींना साथ द्या। सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन। दादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल आदिती तटकरेंचं विधान। तर वातावरण गढूळ करू नका छगन भुजबळांनी सुनावलं। सीएसएमटी स्थानकात एकाच प्लॅटफॉर्मवर 2 लोकल आमने सामने। मोटरमनचं प्रसंगावधान। थोडक्यात अपघात टळला, स्टेशन मास्तर निलंबित। घटनेनंतर काही वेळ लोकल सेवा विस्कळीत। महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं कुभांड फोडलं। नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा एनडीएवर निशाणा। महिला आरक्षण बिलाच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या चॅलेंजला सुळेंचं उत्तर। कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार। सुळेंची प्रतिक्रिया। तर माझ्या स्तराचा नेता बोलवा, मी चर्चेला तयार। फडणवीसांचं पुन्हा चॅलेंज। तर फडणवीसांनी त्यांचा स्तर कोणता ते सांगावं। संजय राऊत यांचं वक्तव्य। डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांना दिलं होतं ओपन डिबेटचं चॅलेंज। माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्यानं ओपन डिबेट करावं। फडणवीसांच्या या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। महिला आरक्षण विधेयकावरून मुंबईत भाजपचा मविया विरोधात मोर्चा। डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्यानंतर निषेध व्यक्त। वरळीतील जांभोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत मोर्चा। मुंबईतील भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं महिला संतापली। भाजपच्या मोर्चामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती। बाजूला मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला? संतप्त महिलेचा मंत्री महाजन आणि पोलिसांशी वाद। मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट। भाजपच्या मोर्चामुळे एका महिलेचा संताप। काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना रान मोकळं होतं, आता त्यांना दहशतवाद मुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसतायत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची मल्लिकार्जुन खरगेंवर टीका। गोकुळबाबत 2 दिवसात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार। ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा आग्रह। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। गोकुळवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरून वक्तव्य। नाशिकमधील धर्मांतराच्या आणखी एका प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदारच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ। आरोपीनं आणखी काही महिलांचं शोषण केलंय का? त्याचे साथीदार कोण? पंचवटी पोलिसांकडून तपास सुरू। खराच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येणार। सूत्रांची माहिती। संशयित व्यवहारांमुळे खराची कोट्यवधींची संपत्ती अडचणीत। बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू। अशोक खराचा नवा घोटाळा उघड। 32 बनावट खात्यांतून 57 लाखांची अफरातफर। जगदंबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत घोटाळ्याचा आरोप। सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादनंतर मनसे मुंबईत आक्रमक। गोरेगावातल्या मॉर्गन स्टॅनली कंपनीत नाशिकसारखा प्रकार घडू नये यासाठी मनसेचे सरचिटणीस नयन कदम, मनसे नेते कुणाल मायणकर यांचं पत्राद्वारे निवेदन। व्हीके सिंगला महाराष्ट्र सरकार पैशांवर पैसे देतंय। दादांच्या अपघातासंदर्भात तपास काय झाला हे लोकांना सांगा। 10 मे पर्यंत वाट बघू, नंतर कडक भूमिका घेऊ। रोहित पवारांचा इशारा।
2029 मधील निवडणूक जिंकणार नाही अशी भाजपात भीती, निवडणुकीत हरण्याची भीती असल्यानं विधेयक आणण्याची घाई, डिलिमिटेशन विधेयक आणून विरोधी उमेदवारांना पाडायचं भाजपनं ठरवलं होतं, रोहित पवारांचा आरोप. दिल्लीत भाऊ भाऊ म्हणून पाय खेचतात, दिल्लीतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य, दिल्लीत माझा एक ड्युप्लिकेट बनवतील, गडकरींचं वक्तव्य. अनिल अंबानींच्या आरकॉमचे 2 वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ आणि अनिल कालिया यांना सीबीआय कडून अटक, एका बँक घोटाळा प्रकरणात ही अटक झाल्याची माहिती. मुंबईतील हाफकिन या सरकारी संस्थेचे खासगीकरण करण्याची तयारी, मनसेचा आरोप, परळ येथील हाफकिन संस्थेच्या बाहेर मनसे कामगार सैनिकांकडून आंदोलन. पहलगाम आणि आसपासच्या पर्यटन स्थळांवर सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त, संपूर्ण परिसर सतर्कतेखाली, बैसरन व्हॅलीला जाणारा मार्ग पर्यटनासाठी बंद. पोलीस अधीक्षक तुषार दोषी अडचणीत, स्वतःच्या बदलीच्या दिवशी सातारातील 6 ते 7 पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप, सातारातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची उपमुख्यमंत्री शिंदे आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून गोंधळ, चर्चेदरम्यान एमआयएम, शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची, एमआयएम नगरसेवकानं पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केल्यानं भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. जळगावच्या एरंडोलमधील पोलीस ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचं कार्यकर्त्यांसह आंदोलन, स्थानिक गुटखा विक्रेत्यांकडून खंडणी घेणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोलापुरात शासकीय कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, सोलापूर जिल्हा परिषदेबाहेर कार्यकर्त्यांचं आंदोलन, जुनी पेन्शन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. कोल्हापुरात शासकीय कंत्राटदारांचं बेमुदत आंदोलन, शासकीय कामांची थकीत बिलं तातडीनं देण्याची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांचं ठिय्या आंदोलन. नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना अटक, कंत्राटदाराकडून 42,000ची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलंय. अतिक्रमण विभागाचं बिल काढण्यासाठी पैसे मागितल्याच्या तक्रारीनंतर एसीबीची कारवाई. अकोला सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, या संपाचा सोलापुरातून विवाह नोंदणीसाठी आलेल्या वधूवराला फटका, जिल्हा निबंधक कार्यालयात 1.5 महिना आधीच नोंदणी करण्यात आली होती. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणीवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण, मुख्य आरोपी अयान अहमद हुजेर खानसह 2 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, अत्याचार आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी 27 तारखेपर्यंत वाढवली. डहाणूच्या चिंचणीमध्ये भरधाव बस दुकानात शिरली, अपघातात 3 जण जखमी, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. पुण्यात पीएमपीएल बस थेट दुकानात शिरली, आप्पा बळवंत चौकात अपघाताचा थरार, अपघातामुळे दुकानाचं मोठं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही. गडचिरोली जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड, 22 आरोपींना अटक, 71,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात एआयच्या माध्यमातून आयटीच्या मुलांना बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवर पोलिसांचा छापा, कंपनीचा सूत्रधार अशफाक अत्तारसह 8 जणांवर गुन्हा, आरोपींची चौकशी सुरू. लोणावळ्यामध्ये पर्यटकांची फसवणूक, सोशल मीडियावर आकर्षक व्हिला आणि बंगल्यांचे फोटो टाकून फसवणूक, बनावट फोटो तयार करून बुकिंगच्या नावाखाली 20 ते 25,000 आगाऊ घेतल्याचा प्रकार. बीडच्या माजलगावमध्ये एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अल्पवयीन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल, संबंधित प्रकरण लव्ह जिहादचा भाग असल्याची चर्चा. सांगलीमध्ये गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी धिंड काढली, शिवगाळ केळेच्या कारणातून सराईत गुन्हेगार टोल्या पोद्दार यानं एकावर गोळीबार केला होता, यामध्ये अजय माने हा व्यक्ती जखमी झाला होता. रायगडच्या लोणेरे येथील रेसिडेन्सी लॉजवर तरुणीचा मृतदेह आढळला, सफाई कर्मचाऱ्यांना दरवाजा उघडल्यानंतर सर्व धक्कादायक प्रकार समोर,
मृत तरुणी आणि आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश। ठाण्याच्या कलंबोडे येथील लाद्यांच्या वाडीत बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलाचा मृत्यू। कृष्ण आगिवले असं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव। नंदुरबारच्या खंडबारा परिसरात माकडांचा हैदोस, शाळा बाजारपेठेत माकडांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। परभणीच्या पोरवडमध्ये वादळी वाऱ्यासह झाड उन्मळून घरावर पडलं। घराची भिंत पडल्यानं घरातील संसारोपयोगी साहित्यांचं मोठं नुकसान। घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही।